नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झाला अनुकंपा व एमपीएससी तर्फे नियुक्त कर्मचाऱ्यांना आदेश वितरण सोहळा. राज्य शासनाच्या निर्णयामुळे अनुकंपा भरती प्रक्रिया सुलभ झालेली असून धुळे येथे आज अनुकंपा एमपीएससी तर्फे नियुक्त 171 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण सोहळा संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनुकंपा भरती प्रक्रिया सुलभ झाली. दरम्यान नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी केले. दरम्यान धुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आज नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण सोहळा आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला होता. दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आणि भगिनींना नियुक्तीपत्र मिळालेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भाग्यश्री विस्पुते मॅडम, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्त आदरणीय अमिता दगडे पाटील मॅडम, त्यानंतर सुप्रिटेंडेंट इंजिनियर श्री अनिल पवार सर, श्री राजेशजी इंगळे साहेब, त्याचप्रमाणे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळेजी, उपस्थित सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे ज्यांना आज नियुक्त्या मिळाल्या त्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा हा तुमचा जो सोहळा झाला हा अतिशय महत्त्वाचा आहे. आजपासून तुमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळालेली आहे. आमच्या एक भगिनी आता थोड्या वेळापूर्वी येऊन त्या सांगून गेल्या की आम्ही उन्हात उभे होतो आणि आम्हाला एक छत्र हवं होतं आणि आज ते छत्र आम्हाला आज मिळालेलं आहे. तर तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी, वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगी